का हो बाप्पा, तुम्ही कोणत्या वयात लग्न केलं तो? कोणतं म्हणजे किती वर्षात झालं तुमचं लग्न? काऊन रे तुझ्या काढलं माझ्या लग्नाचं ना? आज काय झालं तुले? काही नाही विचारायला लागलो, कोणत्या वयात झालं बा? काही बाकीच्या झपा लागेल ना लग्न शिकण्याचं? माझं लग्न 22व्या वर्षी झालं. त्याचं तुला काय संबंध? तुला काय करणं आहे? तुला काय करायचं ते सांग, क्लिअर बोल. अहो बाबा, माझ्या लग्नाचं पाहणं मग मी 25चा घोडा झालो ना, माझ्या लग्न करावं लागेल ना. हा ते मोठा भाऊ तिकडे पहा बरं, टुकूर टुकूर पाहा लागला, त्याला का 28चा झाला अजून ते नाही बोलला, तू 25चा होऊन तू वय करायला लागला लग्नासाठी. थांब ना जरा, सांग एवढा काल तवरला बाबा, ते करणार नाही मग का त्याच्या मागं लावू का? मला लग्न करायचं ते तुम्ही पहा काय करायचं ते, त्याला राहू द्या तसंच. थांब जरासा, मोठ्याचं लग्न होऊ दे. मामाला कालच गोष्ट काढली, मोठ्याचं लग्न झालं की तुला करून देतो. त्याचं झाल्याशिवाय तुला कसं करतं? नाही, मामाला सांगा मोठ्याचं राहू दे म्हणा, पहिले लायनाचं करून टाकू म्हणा. मोठ्याला सध्या टाईम आहे म्हणा, ते गव्हर्नमेंट जॉबच्या मागं लागलेला आहे म्हणा. हो बाबा, द्या याचं करून, मी नंतर करतो. माझ्या नोकरी लागल्याशिवाय मी काही लग्न करत नाही. काय लावलं लग्न 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 करायला, वय वय करायला? रोजच्या घरात भांडणं पाणी राहिला का तू त्यावरला का भांडणं करायला? ते म्हणलं का सांगू, मला लग्न करायचं म्हणजे करायचं. मला मामाला फोन लावून द्या पहिले, मामाला बोला माझ्यासाठी पोरगी पहा म्हणा. ठीक आहे, थांब मामाला फोन लावून विचारतो काय म्हणते तर, मग पाहू काय करायचं ते. बाबल्या, एखादी पोरगी पाहायचो बरं, आपल्या गण्याचं लग्न करायचं आहे अर्जंट. ते थांबत नाही म्हणते, त्याचं लग्न पहिले करून देऊ, नंतर आपण त्या सूर्याचं लग्न नंतर करू, पहिले गण्याचं लग्न होऊन जाऊ दे. काय म्हणते बाबल्या मामा? काय म्हणते का पोरगी एखादी? हो म्हणते, पाहतो म्हणते, थांब जरासा पाहू म्हणते, एखादी चांगली पोरगी पाहू आणि करून टाकू म्हणते. कसं गडबड करून जमत नसते गण्या, सामानानं थोडी होणार आहे, जरा मोठ्या मनानं होते जाय. शीतले का आम्ही लग्न करून पस्तावा लागलो, तू लग्नासाठी तवरला, मला तर नवल्या लागला तो. काही काय बोलता हो, तुम्ही पसावं लागले का? हा, एवढे मोठे घोडे करून ठेवले तरी आता पसावं लागले तुम्हाला लग्न करून? काही बोलायचं म्हणजे बोलायचं लेकरासमोर, काही विचार करून तर बोलायचा. अहो काही नाही, असंच सांगा लागलो त्याले बा, लग्न एवढं लवकर लग्न करून काय फायदा नाही, नंतर करता असा. जरा समजू दे, जरा कमाई चालू दे. हे काही नाही, अजून चड्डीतच आहे ते लग्नासाठी तवारला. जाऊ दे, नाराज नको हो, चाल तुला जेवायला नेतो, एवढी रागान नको चाल. तुमच्या त्या जेवाच्या लालचीनं मी काय हसायला नाही लागली. असं वाटतं जाऊ द्या लेकराचं लग्न होऊन जाते, पण आता त्याच खुशीत नाही आपण जेवण घेऊन करून येऊ. तर ठीक आहे, जेवायला जाऊ आपण, मी तयारी करून येतो. चालेल बघतो, करा तयारी. तुमच्या आईले तयारी करायला लावली, तुम्ही तयारी करा, घाला चांगल्या चड्ड्या आणि कपडे, आपण जाऊन जेवण करून येऊ आज. पाहू उद्या तो लग्नाचं काय आहे तर. पप्पा फक्त माझ्या जेवणाच्या नादात नाही, लग्नाचं विसरू नका बरं. माझ्या लग्न काही करून मला करायचं म्हणजे करायचं, हे लक्षात ठेवा. चला माही झाली तयारी, आता लवकर जाऊन जेवण करून येऊ बरं. लय दिवस झाले जेवायला नाही गेलो. चल. हे पोट्टो, तुम्ही नाही घालत काय कपडे दुसरे? याच चड्डे फाट्या कपड्यावर चालता का? हा, दुसरे कपडे घाला ना. नाही हो बाबा, असंच चालतो. चला, कुठं कपडे बदलत बसता, जेवण करून वापसच येणार आहे. चला. हो, माझ्या लग्नात नीच कपडे घ्या तुम्ही, नाही आता मायाची खटखट. हे लग्न केल्याशिवाय काही बसत नाही का मुकाड्यानं? पाय बाई, त्या भावाला फोन लाव डबल आणि पायाच्या लग्नाचं उद्या आपण एखादी नाही एखादी पोरगी पाहूनच येऊ. गण्याच्या लग्नाचे पूर्ण पार्ट पाहायचा बरं. लाईक आणि सबस्क्राईब वगैरे करता. चला, यायला जेवायला घेऊन जातो. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.